नगर दक्षिण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडनं महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचं नाव आघाडीवरती आहे। लवकरच त्यांचा मुंबई इथे राष्ट्रवादी पक्षमध्ये प्रवेश होणार आहे। त्यानंतर मतदारसंघामध्ये मेळावा घेऊन उमेदवारीची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात घुमू लागले आहेत। नगर दक्षिण मतदारसंघामधनं राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडनं महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचं नाव आघाडीवर आहे। लवकरच त्यांचा मुंबई इथे राष्ट्रवादी पक्ष प्रवेश होणार आहे। त्यानंतर मतदारसंघामध्ये मेळावा घेऊन उमेदवारीची घोषणा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नगर दक्षिण मतदारसंघ राज्यामध्ये चर्चेचा विषय बनलाय। आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे। या मतदारसंघामधनं निवडणूक लढण्यासाठी डॉक्टर सुजय विखे 2 वर्षांपासून प्रयत्नशील आहेत। मात्र पवार आणि विखे यांचे राजकीय मतभेद असल्यामुळे पवार ही जागा सोडायला तयार नाहीयेत। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन या जागेबाबत चर्चा केली आहे। मात्र या चर्चेमधनं काहीही मार्ग निघत नाहीये असं समजतंय। मतदारसंघामधनं कोणाला उमेदवारी द्यायची याची राष्ट्रवादीकडनं चाचपणी सुरू होती। या चाचपणी दरम्यान अनेक नावं पुढे आली आहेत आणि मागे देखील पडली आहेत। या दरम्यान सभापती नागवडे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे। खुद्द पवार यांनी देखील नागवडे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे। पवार यांनी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे यांच्याशी चर्चा केली आहे। त्यानंतर राजेंद्र नागवडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। अनुराधा नागवडे यांचा प्रवेश होणार हे जवळपास निश्चित झालंय। पक्षप्रवेश कधी करायचा यावरती खल सुरू आहे। मात्र मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये अधिकृत प्रवेश करून घ्यायचा आणि त्यानंतर लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्ता मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये उमेदवारी जाहीर केली जाणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, 24 तास, श्रीगोंदा। सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।